तर संदीप देशपांडे यांनी चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच कुठल्याही अफवा पसरवू नयेत। भाजपात जाण्याच्या चर्चांना मनसे नेते संदीप देशपांडेंनी हा पूर्णविराम दिला। तर धुरींनी त्यांच्या दृष्टिकोनातून आरोप केले असंही देशपांडे म्हणाले। अनेक चर्चा होत्या की संदीप देशपांडेंनी मनसे पक्ष सोडला। काहींनी तर अगदी अतिरंजित बातम्या दिल्या की संदीप देशपांडेंचा भाजपमध्ये प्रवेश सुद्धा झाला, अशाही काही बातम्या मी बघितल्या। मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम देणं आवश्यक होतं। बरं, काही लोकांनी असंही चालवलं की मला माध्यमांची बोलायला बंदी घातलेली आहे वगैरे वगैरे वगैरे। असा कुठलाही विषय नाही। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे। माझ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, मुंबई शहराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे। त्याप्रमाणे मी पूर्णपणे काम करतोय। बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेत मोठे बदल झालेत। समितीमध्ये आता सहअध्यक्षांची नेमणूक होणार आहे। पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही नेमणूक होणार आहे। फडणवीस यांच्या सूचनेनंतर समितीच्या रचनेत आता मोठे बदल करण्यात आलेले आहेत। योजनेच्या संचालन समितीत लोकसहभागासाठी हे बदल करण्यात आलेत। पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमध्ये आता सहअध्यक्षांची नेमणूक होणार आहे। विधान परिषद सदस्य आणि 5 प्रगतिशील शेतकऱ्यांचा यात समावेश होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर समितीच्या रचनेत हे मोठे बदल करण्यात आले। तर योजना प्रभावी करण्याचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील प्रयत्न असणार। सोलापूरमधील मनसेचा पदाधिकारी सरवदे हत्या प्रकरण। अमित ठाकरे यांनी फडणवीसांना पत्र लिहिलंय। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। सरवदे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सरकारनं घ्यावी अशी ही मागणी अमित ठाकरेंनी या पत्रकाद्वारे केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।